नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. कराडमध्ये दुर्मिळ बोमाऊथ गिटार फिशची बेकायदेशीर शिकार उघड. दोघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल. सातारा जिल्ह्यातील कराड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत धोक्यात असलेल्या बोमाऊथ गिटार फिश या दुर्मिळ माशाची बेकायदेशीर शिकार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमीर दस्तगीर नदाब राहणार मलकापूर कराड आणि ओमकार राजेंद्र मिळवणे राहणार सातारा या दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था ICUN यांनी बोमाऊथ गिटार फिशला गंभीरपणे धोक्यात असल्याचे जाहीर करून रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. असे असतानाही आरोपींनी संबंधित माशाचा व्हिडिओ प्रसारित केला तसेच सार्वजनिक प्रदर्शन केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, अशा प्रकारांची माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.